नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या के नॉलेज यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी व 5वी स्कॉलरशिपसाठी उपयुक्त असा इंग्रजीतील घटक पंक्च्युएशन मार्क्स हा अभ्यासणार आहोत. इयत्ता 4थी व 5वीच्या स्कॉलरशिपमधील पेपर क्रमांक 2 मधील विषय इंग्रजी त्यातील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच पंक्च्युएशन मार्क्स. पंक्च्युएशन मार्क्स या घटकासाठी एकूण प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नात 12% भारांश देण्यात आलेला आहे. चला तर पंक्च्युएशन मार्क्स अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या विरामचिन्हांचा आपण अभ्यास करूया. त्यापैकी प्रथम पंक्च्युएशन मार्क्स आहे कॅपिटलायझेशन. कॅपिटलायझेशन म्हणजे काय, तर त्यांना आपण मराठीत मोठ्या लिपीतील अक्षरे असे सुद्धा म्हणतो. इंग्रजी भाषेमध्ये जेव्हा आपल्याला लेखन करायचे असते तेव्हा ते कॅपिटल लेटर्स म्हणजेच मोठी अक्षरे आणि स्मॉल लेटर्स म्हणजेच लहान अक्षरे यांच्यामध्ये केले जाते. परंतु तुलनेने लहान अक्षरे जास्त प्रमाणात वापरली जातात व मोठ्या लिपीतील अक्षरेही कमी प्रमाणात वापरली जातात. तर ही कॅपिटल अक्षरे म्हणजेच मोठ्या लिपीतील अक्षरे कधी व कुठे वापरली जातात त्याचे काही नियम आहेत, ते आपण प्रथम पाहूया. वाक्याची सुरुवात. कुठल्याही वाक्याची सुरुवात ही कॅपिटल अक्षरापासून म्हणजेच मोठ्या लिपीतील अक्षरापासून होते. त्याचबरोबर व्यक्तींच्या नावांची अद्याक्षरे म्हणजेच रीमा, सीमा, गीता, सीता या सर्व नावांची अद्याक्षरे म्हणजेच प्रथम अक्षर हे कॅपिटल लेटर्समध्ये मोठ्या लिपीमध्ये लिहिले जाते. पुढे आहेत आडनावांची अद्याक्षरे, दिवसांच्या नावांची अद्याक्षरे, त्यानंतर महिन्यांच्या नावांची अद्याक्षरे, तसेच शहरांच्या नावांची अद्याक्षरे ही कॅपिटल लेटर्समध्ये लिहिली जातात. याची उदाहरणं पाहूया. आय एम ए गर्ल हे एक साधं सेंटेन्स आहे. तर या वाक्याची सुरुवात आयने होते. आय हे वाक्यात प्रथम आल्यामुळे ते कॅपिटल लेटर्समध्ये म्हणजेच ह्या वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटर्सने मोठ्या लिपीतील अक्षराने झाली आहे. दुसरे उदाहरण पाहूया. वरती उल्लेख आल्याप्रमाणे देशांच्या नावांची सुरुवात. देशांच्या नावाची सुरुवात सुद्धा कॅपिटल लेटर्समध्ये होते, जसे की इंडिया, अमेरिका, जपान यातील प्रथम अद्याक्षर हे कॅपिटल लेटर्समध्ये लिहिले गेले आहे. पुढील उदाहरण पाहूया. वारांच्या नावांची अद्याक्षरे. वरती उल्लेख आल्याप्रमाणे वारांच्या नावांची अद्याक्षरे संडे, मंडे, ट्यूसडे या वारांच्या नावांचे अद्याक्षर सुद्धा यस, यम, टी हे देखील आपण मोठ्या लिपीमध्ये लिहिले आहे. पुढील उदाहरण पाहूया. महिन्यांच्या नावांची अद्याक्षरे. जून, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर यातील जे, जे, ए, ओ ही प्रथम अक्षरे कॅपिटल लेटर्समध्ये म्हणजेच मोठ्या अक्षरात लिहिली गेली आहेत. पुढील उदाहरण पाहूया. शहरांच्या नावांची अद्याक्षरे. पुणे, लातूर, सोलापूर या नावांची अद्याक्षरे सुद्धा मोठ्या लिपीमध्ये लिहिली गेली आहेत. पुढील उदाहरण पाहूया. व्यक्तींच्या नावांची अद्याक्षरे. कविता, गीता, स्वाती या नावांची अद्याक्षरे देखील कॅपिटल लेटर्समध्ये लिहिली गेली आहेत. त्याचबरोबर आपण वरती उल्लेख केल्याप्रमाणे व्यक्तींची आडनावांची अद्याक्षरे ही देखील कॅपिटल लेटर्समध्ये लिहिली जातात, जसे की कदम, मोरे, पवार यातील प्रथम अक्षर के, यम, पी हे कॅपिटल लेटर्समध्ये लिहिले गेले आहे. अजून एक महत्त्वाचा नियम पाहूया. आय हे सर्वनाम आहे. आय हे सर्वनाम नेहमीच कॅपिटल लेटर्समध्ये वापरले जाते, लिहिले जाते. आय वाक्याच्या सुरुवातीला जरी आले किंवा मध्ये जरी आले तरी आय हे कायम कॅपिटल लेटर्समध्येच लिहिले जाते. उदाहरण पाहूया. मे आय गो या वाक्यामध्ये सुरुवात मेने झाली आहे, त्याचा अद्याक्षर यम हे देखील कॅपिटल लेटर्समध्ये आहे आणि आय हा वाक्याच्या मध्ये येऊन सुद्धा आय हे सर्वनाम वरील नियमाप्रमाणे कायम कॅपिटल लेटर्समध्ये लिहिले जाते. म्हणून या मे आय गो या वाक्यातील आय हे अक्षर कॅपिटल लेटर्समध्ये लिहिले गेले आहे.
पुढचा पंक्च्युएशन मार्क्स म्हणजेच विरामचिन्ह आहे कॉमा. कॉमा याला मराठीमध्ये स्वल्पविराम असे म्हणतात व कॉमा हा या चिन्हामध्ये दाखविला जातो. आता कॉमाचा वापर आपण कधी आणि कसा करायचा त्याचा नियम पाहूया. वाचन करताना किंवा लिहिताना थोडा वेळ थांबणे, थोडा पॉज घेणे म्हणजेच कॉमा होय. जेव्हा एखाद्या वाक्यात 3 किंवा त्याहून अधिक नामे, क्रियापदे, विशेषणे किंवा क्रियाविशेषणे येतात तेव्हा त्यांना वेगळे दाखवण्यासाठी कॉमा वापरला जातो. आता त्याची काही उदाहरणं पाहूया आपण. बघा, उदाहरण क्रमांक 1, रीमा, सिमरन, सीता अँड गीता आर क्यूट गर्ल्स. आता इथं काय आले आहेत? नामं आली आहेत. एका पाठोपाठ एक काय आली आहेत? नामं आले आहेत. आणि ती किती आहेत? 2 पेक्षा अधिक आहेत. 1, 2, 3 आणि 4. तर या प्रत्येक नावाच्या नंतर काय दिला जातो? कॉमा दिला जातो. मात्र शेवटच्या 2 नामांच्या आधी ती अँडने जोडली जातात. एखाद्या वाक्यामध्ये 2 किंवा 3 पेक्षा अधिक क्रियापदे येतात तेव्हा त्या क्रियापदांना सुद्धा कॉमा वापरून वेगळे दाखविले जाते. जसं की डान्सिंग, स्विमिंग, इटिंग ही सगळी क्रियापदं जर एकाच वाक्यात आलेली असतील तर त्यांना कॉमा दाखवून वेगळं केलं जातं. पुढील विरामचिन्ह आहे फुल स्टॉप. फुल स्टॉप म्हणजेच मराठीत आपण त्याला पूर्णविराम म्हणतो. पूर्णविराम हा या चिन्हाच्या स्वरूपात म्हणजेच एका टिंबाच्या स्वरूपात दाखविला जातो. तर आपण पाहूया पूर्णविराम कुठे वापरला जातो. वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप म्हणजेच पूर्णविराम दिला जातो. त्याचं उदाहरण पाहूया. सीमा इज क्लेवर गर्ल आणि शेवटी आहे फुल स्टॉप म्हणजे साध्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो. त्यानंतर पुढील विरामचिन्ह आहे क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह या चिन्हाच्या स्वरूपात दाखविले जाते. तर प्रश्नचिन्ह कुठे वापरायचं ते पाहूया. वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिला जातो. उदाहरणार्थ, व्हेअर आर यू? वाक्यात प्रश्न विचारला गेला आहे म्हणून वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देण्यात आले. दुसरं उदाहरण पाहूया. व्हाय आर यू रनिंग? प्रश्नचिन्ह. वाक्यामध्ये जिथे प्रश्न विचारलेला असेल त्या वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप न देता तिथे प्रश्नचिन्ह दिले जाते. आता पुढील विरामचिन्ह आहे ॲपॉस्ट्रॉफ. यालाच मराठीमध्ये षष्टीवाचक चिन्ह असे म्हणतात आणि हे या चिन्हाच्या स्वरूपात दर्शविले जाते. आता हे ॲपॉस्ट्रॉफचा वापर कुठे करायचा हे आपण पाहूयात. बघा, पहिला नियम काय सांगतो? संक्षिप्त रूपे बनवण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफचा वापर केला जातो. आता संक्षिप्त रूपे बनवणे म्हणजे काय त्याचं उदाहरण पाहूया. शी इज या दोन्हींचा जर आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवायचा असेल, या दोन्हींचं संक्षिप्त रूप बनवायचं असेल तर शी इजचा शीज होतो आणि तिथे आयचा लोप होऊन ॲपॉस्ट्रॉफ वापरला जातो. पुढचं उदाहरण पाहूया. लेट अस इथे यूचा लोप होऊन लेट्स केला जातो आणि यसच्या पूर्वी ॲपॉस्ट्रॉफ दिला जातो. त्यानंतर पुढचं उदाहरण पाहूया. आय विल इथे आय डबल एल केला जातो आणि आय नंतर इथे ॲपॉस्ट्रॉफ वापरला जातो. त्यापुढील उदाहरण पाहूया. शॅल नॉट. शॅल नॉटचा शांत करताना यन नंतर इथे ॲपॉस्ट्रॉफ म्हणजेच षष्टीवाचक चिन्ह वापरले जाते. म्हणजेच ही संक्षिप्त रूपे बनवण्यासाठी आपण ॲपॉस्ट्रॉफचा वापर करतो. त्यानंतर पुढील नियम आहे नाम किंवा सर्वनामांची षष्टी विभक्ती करण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफचा वापर होतो. आता षष्टी विभक्ती म्हणजे काय?
ऑफ कविता. उदाहरण पाहतोय, ऑफ कविता म्हणजे कविताज, कविताचा. इथे कविताज करण्यासाठी कवितानंतर आपण ॲपॉस्ट्रॉफ देऊन यस लावतो, म्हणजेच इथे षष्टी करताना आपण ॲपॉस्ट्रॉफचा वापर करतो. आणखी एक उदाहरण पाहूया, ऑफ इशू, इशूज. मग इथे इशू नंतर ॲपॉस्ट्रॉफ वापरून पुढे यस दिला जातो. इथे सुद्धा आपण काय करतो, ॲपॉस्ट्रॉफ वापरून षष्टी करतो. पुढील नियम क्रमांक 3 आहे, ज्या नामाच्या शेवटी यस असते तेथे यस नंतर ॲपॉस्ट्रॉफ वापरतात. आता इथे वरील वाक्यामध्ये आपण काय केलं होतं, ऑफ कविता, कवितानंतर यस जोडण्यापूर्वी आपण ॲपॉस्ट्रॉफ दिला होता. मात्र पुढील नियम काय सांगतो, ज्या शब्दाच्या शेवटी ऑलरेडी यस आला असेल तिथे षष्टी वापरताना मात्र त्या यस नंतर ॲपॉस्ट्रॉफचा वापर केला जातो. ज्या नामाच्या शेवटी यस असते तेथे यस नंतर ॲपॉस्ट्रॉफ वापरतात. फॉर एक्झाम्पल, गर्ल्समध्ये काय आलं आहे, यस इथं ऑलरेडी आलेलं आहे गर्ल्समध्ये, म्हणून तिथे ॲपॉस्ट्रॉफ यसच्या नंतर देऊन टाकला, गर्ल्स हॉस्टेल. पुढील उदाहरण बघा, प्लेयर्स. इथे पण यस ऑलरेडी ह्या शब्दात आहे, म्हणून यस नंतर इथे पण ॲपॉस्ट्रॉफ दिला, प्लेयर्स टेंट. पुढील विरामचिन्ह आहे एक्सक्लामेशन मार्क, म्हणजेच मराठीमध्ये याला उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतात आणि हे या चिन्हाच्या स्वरूपात दर्शविले जाते. आता एक्सक्लामेशन मार्कचा वापर कुठे केला जातो, तर मनातील तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी वाक्याच्या शेवटी एक्सक्लामेशन मार्क दिला जातो. ज्या वाक्यामध्ये एखादी तीव्र भावना व्यक्त केली जाते, दुःख, आनंद, आश्चर्य अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या जातात, त्या वाक्याच्या शेवटी एक्सक्लामेशन मार्क दिला जातो. त्याचबरोबर केवल प्रयोगी अव्यये, उद्गारवाचक शब्दसमूह तसेच उद्गारवाचक वाक्ये यांच्यानंतर हे चिन्ह म्हणजेच एक्सक्लामेशन मार्क्स वापरतात. त्याची काही उदाहरणं पाहूया. अलास, एक्सक्लामेशन मार्क, माय फ्रेंड्स हॅज फेल्ड. पुढील उदाहरण पहा, ओ गॉड, एक्सक्लामेशन मार्क्स, हेल्प मी. आता ह्या दोन्ही वाक्यामधून आपल्याला बोलणाऱ्याच्या शब्दातून भावना व्यक्त झालेल्या दिसत आहेत, म्हणून या दोन्ही वाक्यामध्ये अल्लास या शब्दानंतर एक्सक्लामेशन मार्क आहे आणि त्यानंतर पुढील वाक्यात ओ गॉड नंतर एक्सक्लामेशन मार्क्स आहे. अशा प्रकारे आज आपण पंक्च्युएशन मार्क्स हा टॉपिक अभ्यासला आहे आणि या टॉपिकवर आधारित प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येत आहोत. तोपर्यंत धन्यवाद.